दुधाच्या बगलेतील गाव. आता गाव सपाट होत चाललेलं आहे. गावातील माणसं गाव ओस पडत चालले आहेत आणि जंगल आपल्या गाव ओस पडत चाललेली आहे आणि शहर अजगरासारखी खूपच चाललेली आहे. याची खंत कवीला वाटते आणि कवीला शहरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या गावाची आठवण. माझ्या गावामध्ये फार मोठा बुरुज आहे, सरांना मी घेऊन जाणार आहे राहुल सरांना दाखवायला. जमिनीवर असलेला मराठवाड्यातील सगळ्यात उंच बुरुज माझा म्हणजे आमचाच आहे तो बुरुज. तो जमिनीवर, जसं शिवाजी महाराजांचे किल्ले डोंगरावर होते पण देवगिरीचा किल्ला जमिनीवर आहे, तसे अनेक बुरुज गडीवर आहेत उंच, पण माझ्या गडीचा बुरुज जमिनीवर आहे आणि तो उंच इतर बुरुजांपेक्षा. म्हणून मित्र हो, मला ती कविता याच्यासाठी आवडली की त्यांनी इतके संदर्भ अतिशय चांगल्या पद्धतीने दिली. त्यांना ते गावातलं जे वातावरण आहे, माणसातील एकोपा, माणसातील मैत्रभाव, माणसातील माणुसकी, या कोपऱ्यावर कुणाला ताप आली तर त्या कोपऱ्यावरच्या माणसाला कळाल्या तो पळत येऊन त्या ताप आलेल्या त्याला मदत करतो. आता शहरामध्ये आपण बाजूच्या घरामध्ये गावतो, दरवाजा बंद शहर आणि दरवाजा उघडे खेडे. कावळ्या चिमणीची गोष्ट आपण ऐकलेली आहे. कावळ्याची संस्कृती आमची आहे ग्रामीण भागातली, खेड्यातली, आणि चिमणीची संस्कृती पुणे, मुंबई किंवा नांदेड, आता त्या औरंगाबाद, ही चिमणीच्या संस्कृतीची गावं आहेत. बाजूचं दार आपल्याला इकडे काही झालं तरी ती उघडणार नाही. म्हणून ही कविता मला आवडलेली आहे. ते बुरुजाच्या बगलेतल्या गावाला जाऊन त्या गावाचं वर्णन, त्या गावाचे संदर्भ अतिशय सहजपणे काळजाला भेटतील असे दिसतात. प्रत्येक त्यांच्या कवितेला लय आहे. मी ती लय ऋणी कविता लई मध्ये आली होती, मी म्हणणार होतो, पण ते काय गेलं थोडं पिसकून, कसं थोडं चाल बदलली आपण आपल्या बोलण्याची, ते सगळंच बदलतं. म्हणून आपला अधिक वेळ घेणार नाही. या ठिकाणी या निमित्तानं मला आपण बोलवला, माझा सन्मान केला आणि आपण मला सहन केला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि मी आपली जागा घेतो. जय हिंद, जय वाटेवाले सर या पुस्तकाची, या कविता संग्रहाची अत्यंत चांगली अशी मांडणी तुम्ही केला. तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहिला म्हणजेच या कविता संग्रहाचा दर्जा किती आहे हे आम्हाला कळून आलेलं आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सरांचं व्याख्यान होईल, तत्पूर्वी होईल. सांसोळी सरांचा सत्कार त्यांचे मित्र श्री कदम सर हे पुष्पगुच्छ देऊन करणार. मी त्यांना विनंती करतो